नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा विशेष हाय प्रोटीन हाय फायबर असलेले पौष्टिक सातूच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सातूचं पीठ कसं बनवायचं ते पाहिलं होतं आणि त्याच पिठापासून आज आपण लाडू करत आहोत। हे लाडू बनवायला फारच सोपं आहे आणि झटपट तयार होतात आणि हे एनर्जी बूस्टरचं काम करते। गुळाचा वापर करून आज मी हे लाडू बनवणार आहे। सातूचं पीठ पचायला हलकं आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते। उन्हाळ्यात सातूचं पीठ शरीराला आतून थंडही ठेवते। सातूच्या पिठाची डिटेल रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपल्याला सातूचं पीठ लागणार आहे। डिटेल रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। 3 वाट्या मी सातूचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी मी डाळवा घेतलेला आहे। आवडीनुसार काजू, बदाम आणि मनुके लागणार आहेत आणि 2 वाट्या गूळ मी घेतलेला आहे आणि 1 वाटी तूप मी घेतलेलं आहे। आता सर्वात अगोदर डाळवा मी मिक्सरला बारीक करून घेते। अगदी बारीकच मी वाटून घेतलेलं आहे। आता हे मी एकदा चाळून घेते। जर जाडसर काही राहिलं असेल कण तर ते निघून जाईल आणि बघा असं छान स्मूथ मी वाटून घेतलेलं आहे। वाटीने बरोबर 1 वाटी हे पीठ झालेलं आहे। आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि 1 वाटी साजूक तूप मी बाजूला काढलेले आहे। आता ड्रायफ्रूट सर्व मी तुपावर परतून घेते। काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि किसमिस मी टाकून घेतलेले आहे। आता हे छान मी तुपावर मस्त परतून घेते। एखादा मिनिटभर तुपावर परतून घेतलं की हे बदाम, काजू छान क्रंची लागतात। लाडू खाताना क्रंची ड्रायफ्रुट्स छान लागेल। ड्रायफ्रुट्स परतून झाल्यानंतर अर्धी वाटी तूप मी टाकून घेतलेले आहे। आता आपण सातूचं पीठ परतून घेऊया आणि हे सातूचं पीठ आपलं छान भाजलेलंच आहे। सातूचं पीठ तयार करताना आपण चना डाळ आणि गहू छान तांबूस रंगाचं भाजून घेतलं होतं, त्यामुळे पीठ आपलं ऑलरेडी भाजलेलंच आहे। आपण खूप वेळ आता याला भाजत बसायचं नाही। अंदाजे 2-3 मिनिटे आता मी हे परतून घेते तुपावर। वाटीच्या प्रमाणात मोठे 3 वाट्या सातूचं पीठ मी घेतलेलं आहे आणि तूप लागेल तसं आपण टाकून घेऊया। पीठ भाजते वेळी तुपाचं प्रमाण आपल्याला आता कमीच ठेवायचं आहे। लाडू बांधते वेळी तूप जर कमी वाटलंच तर मग आपण गरम करून टाकू शकतो। आता हे 2-3 मिनिटं छान भाजून घेतल्यानंतर डाळव्याचं पीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि जर डाळव्याचं पीठ तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। फक्त सातूचं पिठाचे पण लाडू तुम्ही करू शकता। आज मी अजून पौष्टिक बनवण्यासाठी डाळव्याचा वापर केलेला आहे आणि आता थोडंसं तूप अजून मी टाकून घेतलेलं आहे। एखादा मिनिट अजून तुपावर मी हे परतून घेते। डाळवं भाजलेलंच असते त्यामुळे खूप जास्त भाजायची आवश्यकता नाही। बघा आपलं छान मस्त हे भाजून झालेलं आहे आणि आता हे मी पीठ बाजूला ताटात काढून घेते। आता हे पीठ मी थोडं थंड करून घेते। 5-10 मिनिट आता आपण हे थंड करत ठेवूया आणि तोपर्यंत मी गूळ बारीक करून घेते। आता भाजलेलं मिश्रण छान गार झालेलं आहे आणि 4 वाट्या पीठ आहे आपलं, त्यासाठी मी 2 वाट्या गूळ वापरणार आहे आणि थोडंसं पीठ आणि थोडंसं गूळ टाकून आपण हे मिक्सरला थोडंसं फिरून घेऊया, म्हणजे गूळ आपलं एकजीव होऊन जाईल। आज आपण गुळाला मेल्ट वगैरे काही करणार नाही आहोत, फक्त मिक्सरमध्ये आपण पीठ आणि गूळ टाकून बारीक वाटून घेणार आहोत आणि हे झटपट आपले लाडू तयार होतात। आणि असंच थोडं थोडं करत आपण हे सर्व पीठ वाटून घेऊया। थोडंसं पीठ, थोडंसं गूळ टाकत हे आपण बारीक करून घेऊया आणि गूळ आपलं छान एकजीव होऊन जाते पिठामध्ये। आता याच प्रकारे उरलेलं पीठ आणि गूळ मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। मिक्सरचा वापर केल्यामुळे गूळ पटकन एकजीव झालेला आहे। सर्व मिश्रण हाताने मी आता एकजीव करून घेते आणि काही गुठळ्या असले तर ते आपण मोडून घ्यायचं आहे। मिश्रण सर्व एकजीव झाल्यानंतर तुपात आपण परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं वेलची पूड मी टाकून घेतलेलं आहे। सातूच्या पिठातही आपण वेलचीचा वापर केलेला होता, तरी सुद्धा थोडीशी वेलची पूड मी टाकून घेतलेली आहे। वेलची पूड आता तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि आता गरम केलेलं तूप मी 2-3 चमचे टाकून घेतलेले आहे। थोडंसं तूप मला कमी वाटत होतं म्हणून मी टाकलेलं आहे आणि आता आपण लाडू वळून घेऊया। मध्यम आकाराचा लाडू आता मी बनवून घेते आणि लाडू पहा किती गोल गरगरीत छान दिसत आहे। हे लाडू चवीला तर खूपच स्वादिष्ट बनलेले आहेत आणि लहान मुलांना तुम्ही मधल्या वेळेत खाऊ म्हणून हे बनवून ठेवू शकता आणि हे संपेपर्यंत खराब होत नाही। सातूचे लाडू हे एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। हाय फायबर, हाय प्रोटीन, एनर्जी बूस्टर लाडू आहेत। गुळाचा वापर केल्यामुळे अजूनच पौष्टिक लाडू आपले बनलेले आहेत आणि लाडू पहा किती छान दिसत आहेत आणि एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते। बघा एकदम सॉफ्ट आपले लाडू बनलेले आहेत। गुळाला मेल्ट न करता किंवा त्याचा पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे लाडू बनवलेले आहेत आणि लाडू खूपच छान सॉफ्ट बनलेले आहेत। या लाडूमध्ये ड्रायफ्रुट्सला जर तुम्हाला पूड करून वापरायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता। ड्रायफ्रुट्स आपण तुपावर छान परतून घेतलं होतं, त्यामुळे लाडू खाताना क्रंची ड्रायफ्रुट्स खूपच छान लागते। सातूचं पीठ हे एनर्जी बूस्टर आहे आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देखील देते। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीपासून चटपटीत तोकू कसं करायचं ते पाहूया। आजची पौष्टिक सातूच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।